कचऱ्याच्या साहाय्याने फुलवली बाग ही संकल्पना तुम्हाला खोटी वाटत असेल, पण बघा आपल्या बागमध्ये इतकी जास्त ग्रोथ होत आहे ना, कोणतंही केमिकल मी आजपर्यंत बागेमध्ये वापरलेलं नाही आहे. तर तुम्ही माझी झाडं बघू शकतात. जिथं शत्रू कीड तयार होते तिथं मित्र कीडसुद्धा माझ्या बागेमध्ये बऱ्याचदा मला दिसते. आणि अशी हेल्दी प्लांट आहे ना, हे फक्त कचऱ्याने ग्रो बॅग, कुंड्या मी भरलेल्या आहे. तुम्हीसुद्धा पहिले कुंड्या भरायला शिका, त्याच्यानंतर झाडं लावायला शिका. कारण कुंड्या भरायला सुरुवात केली ना, त्याच्यामध्ये तुम्ही घरातील कचरा, स्वयंपाकघरातील निघणाऱ्या भाज्याचं वेस्ट, त्याच्यानंतर उरलेलं अन्न आणि थोडी मध्ये मातीची लेअर, बस एवढंच तुम्ही करू शकता. तुम्ही येणारे घरातले कार्डबोर्ड म्हणजे कोणताही कचरा जो ऑर्गॅनिक स्वरूपात आहे तो आपण बागेमध्ये उपयोग करू शकतो. मोठ्या ग्रो बॅग भरू शकतो त्यानं. उन्हाळ्यात मी ते जास्तीत जास्त काम केले, त्याच्यावर बरेच व्हिडिओसुद्धा बनवले. पण तुम्ही जेव्हा आपल्या बागेमध्ये एवढा रिझल्ट मिळेल ना, तर बरेच जण काय करतात, भरपूर केमिकल सांगते फुलं उमलण्यासाठी, हे टाका ते टाका. मी काहीच टाकत नाही. अडेनियमला सुद्धा मी काही टाकले नाही. फुलं इतके येत आहे आता, तर ते बघूनच इतकं मन खुश होते ना, असं वाटते नाही आता हा रिझल्ट मिळाला ना तर परत कचऱ्याचा उपयोग करायचा. ह्या मोठ्या कुंड्या, ग्रो बॅग फक्त कचऱ्याने भरत आहे. आणि फक्त काय करायचं, कचरा भरला की लगेच झाड जर तुम्ही लावाल ना तर तुम्हाला रिझल्ट कमी मिळेल. पण ते कचरा तुम्ही भरल्यावर 1 महिना तुम्ही ते करत आहे, नंतर त्याच्यावर माती लावा आणि झाड लावा, तर रिझल्ट बघा तुम्हाला उत्तम मिळेल. तुम्ही लगेच कचरा भरला आणि त्याच्यावर मातीची लेअर लावली तर अशा भाज्या लावा की ज्याची मुळे छोटी आहे, म्हणजे ते कचऱ्याचा काही त्याच्यावर परिणाम होणार नाही आणि आपले ग्रोथ छान होईल. अशा 2 पद्धतीने करू शकता. हे वेल बघा, ही इतकी मोठी ग्रो बॅग आहे ना, ही भरली होती मी कचऱ्याच्याच पूर्णपणे साह्याने. याच्यामध्ये एक लिंबूचं झाड लावलेलं आहे, पण उन्हाळ्यात काय करेल, फळं आले, खरबूज, टरबूज, त्याची बी टाकत राहायची. तर ते जे वेल इतके झपाट्याने वाढलं. सोबत बघा हे पण सुंदर फुलांचं झाड लावलेलं मी. आणि ते वेलाची ग्रोथ पाहून मला ते काढा वाटत नाही. सर्व पोषण ते घेत आहे, पण ते फळं येऊ का बघूया. कारण आपल्याला फ्रीमध्ये जे मिळालं ना, त्याचं महत्त्व मला तरी खूप जास्त असते. कारण ते आपण इतकी मेहनत करतो प्लांट उगवण्यासाठी, ते आपल्याला फ्रीमध्ये मिळाले आहेत, त्याचं ग्रोथ होते. हे आपण कुंड्या मी दाखवण्याचा हा प्रयत्न करत आहे. उन्हाळ्याभर हे कचऱ्याच्या साह्याने भरलेल्या होत्या. आता फक्त त्याच्यात रोपे लावली, तर ते रोपे बघा किती हेल्दी आहे. म्हणजे आपण जे कचराचं आपलं नियोजन करणं आता खूप आवश्यक आहे. कारण कचरा खूप वाढत आहे. आपण आपल्या कचऱ्याचं सुद्धा नियोजन केलं ना, तरी आपल्या बागेमध्ये खूप जास्त फायदा होऊ शकतो. तुम्ही बघू शकता माझी हे कॅरी पूर्ण कचऱ्याने भरलेलं आहे. इथे बघा ह्या ग्रो बॅग पूर्ण कचरा जमा करून ठेवलेला आहे. जेव्हा माती मिळेल ना, आधी भरल्यामुळे खूप फायदा होते, कारण खतात रूपांतर व्हायला सुरुवात राहते. बघा हे पपईचं झाड मला 3दा पपई दिलं. इतकी गोड पपई आहे त्याची की त्याला तोडतानाच आपले हात चिकट होतात, इतका गोडवा त्या पपईमध्ये आहे. आणि 3री-4थी बॅच आता लागत आहे. मागच्या वर्षी पण भरपूर फळं खाल्ले आणि यावर्षी मिळते. मी पण खाते आणि उरलेले फळं दुसऱ्याला देण्यामध्ये खूप जास्त आनंद मिळते. कारण आपण जे करतो ना, ते कोणाला सांगितलं आणि कोणा म्हटलं हो खूप छान आहे, तर असं वेगळंच प्रोत्साहन आपल्याला मिळत असते. वेलांची ग्रोथ बघा किती झपाट्याने येते. मॉर्निंग ग्लोरीचे 2 प्रकारचे वेल निघाले. बी आणलं होतं मी, पण मला वाटलं एक निघेल, पण 2 रंगाचे फुलं निघाले. त्याच्यामुळे खूप खुश झाली मी. बघा अशा पद्धतीने सुकलेला कचरा असो किंवा वेस्ट असो, हे चिकूचं झाड लावलं होतं ना, त्याच्यावर पण टाकलेलं आहे. बघा तुम्हाला जिथं नाही तिथं कचरा दिसेल फक्त बागेमध्ये, आणि त्याच्यामधून निघालेले हे सुंदर फुलं. आता मी तुम्हाला हे पण दाखवते. फळाची साईज 1 किलोच्या वरच होती आणि ते फळ निघालं होतं आपल्या कॅरीमध्ये. उन्हाळ्यात बी टाकलं होतं त्याच्यामुळे. बघा पहिले कुंड्या भरणं सुरुवात केल्या मी. ह्या मोठ्या कुंड्या आहे, मला खूप माती लागेल. बघा हे आहे ते फळ. इतकं वजन होतं ना याला, की हातातून सटकत होतं ते. आणि खूप सुंदर फुलं बागेमध्ये येत आहे ना, तेव्हापासून मला असं वाटतं की नाही, खरंच किती कचरा आणून किती नाही, आजूबाजूनं जो मिळेल तो आणत असते. कोणाला सांगते, पण त्यांना एवढं महत्त्व नसते, ते फेकून देतात. पण आपल्याला याचं महत्त्व कळलं ना, तर तेव्हापासून बागेमध्ये सुंदरता खूप वाढली आहे. आणि हे बघण्यामध्ये जो आनंद असते ना, तो बागकाम करणारा व्यक्ती खूप जास्त समजू शकते. कारण त्याला माहीत असते थोडी मेहनत करावं लागते याच्यामागे, पण जेव्हा रिझल्ट मिळते ना, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही. माझं तरी असं आहे. फक्त तुम्हाला मला एक म्हणायचं आहे, खरंच आवडत असेल ना, एक लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. कारण मी बऱ्याच दिवसाची मेहनत माझ्या बागेमध्ये करत असते. आणि जेव्हा तुम्ही कमेंट करता छानशी, तर त्याच्यामुळे अजून प्रोत्साहन वाढते, दुसरं काही नाही. आणि काही ताई आहेत असे ते रेग्युलर कमेंट करून मला प्रोत्साहन देत असतात, आणि त्याच्यामुळे माझा बागकामाचा उत्साह अजून जास्त वाढते. बागकाम म्हणजे एक वेगळंच साधनच आहे असं म्हणायला हरकत नाही. ते एकदा करा. बघा आता मी किती प्रकारचा कचरा झाडू मारला, इथे आणून टाकला. काही उरलेलं असेल ते इथं आणून टाकले. जे अन्नही असते ना, जे आपण खराब होते ते पण टाकू शकतो. आणि बघा हे आहे ते, आज बघा जवळून दिसले मी पक्ष्यांना जे फळं किंवा हे ठेवते ना,
मक्याचं कणीस, तर ते जेव्हा खाली पडले होते कुंडे मागे, तर इथं बघा हे सर्व काय खत बनवण्यासाठी तयारच असतात. म्हणजे प्रत्येकाचा हिस्सा असते सर्व गोष्टीवर आणि त्यांना हे खाण्यामध्ये ते खातात आणि आपल्याला खत बनवून देतात असं म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीने बघा भरपूर काम हे हाताला लागलेलं मी थोडं बघत होती. खूप जास्त लागलं, कारण हे मला वाटते हे असं काही भरताना काही टोचलं का काय त्याचा त्रास खूप होऊन राहिला. पण हळूहळू होईल ते पण चांगलं. पण हे काम थांबायला नाही पाहिजे म्हणून ते काम चालूच आहे. बघा आता ह्या एवढा मोठा कचरा मिळाला ना, कचरा मिळाला की खूप आनंद होते, कारण त्याच्यातून दिसते ती सोन्यासारखी माती आणि त्याच्यातून निघणारे ते झाडं, ते बघून आहे ना खरंच खूप छान वाटते. तुम्हाला मी माझी बाग दाखवली सुरुवातीपासून. बघा यावर्षी जास्त रिझल्ट, म्हणजे मागच्या वर्षी रिझल्ट मिळाला, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी रिझल्ट मिळाला आणि यावर्षी मी कचऱ्याचा उपयोग करेल तर यावर्षीपेक्षा पुढच्या वर्षी रिझल्ट मिळेल. म्हणजे असं ते जेव्हा खतात रूपांतर जास्त जास्त होत राहते आणि दरवर्षी आपण असंच नियोजन करत राहतो, तसं तसं आपल्या बागेमधील आहे ना खूप छान अशी माती तयार होते आणि त्या मातीमध्ये ना कोकोपीटची गरज राहत ना विशेष जास्त खतं द्यावं लागत. थोडेफार खतं दिले तर चालते. लिक्विड खतं तर भरपूर असले तेव्हा मी देत राहतेच मध्ये मध्ये. शेणखत, गांडूळ खत हे मात्र एखाद्या वेळेसच टाकते, कारण एवढं खत राहत नाही, एवढे झाडं वाढले तर. म्हणून त्याचा उपयोग या कचऱ्यामुळेच मला एवढं छान खत मिळते. आणि बागेमधील ते झाडं बघून समोर पण तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. आपले झाडं बघा किती छान दिसत आहे गोंफरीनाचे. खूप सुंदर वाटते जेव्हा अशा पद्धतीने आपल्याला सुंदर रोपे मिळतात, झाडं मिळतात. आणि त्याच्यासाठी थोडी मेहनत तर असते. जो बागकाम करतो त्याला माहीत आहे, तो खूप मेहनत करत असते झाडं मोठे करण्यासाठी. पण जेव्हा त्याला तो रिझल्ट मिळते ना, तेव्हा मात्र त्याचे मेहनतीचं चित होत असते. तुम्हाला कशी वाटली याची व्हिडिओ, आजचा माहिती नक्की सांगा. आजही तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला नक्कीच विचारू शकता. मी उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करत असते कमेंटला, कारण कोणी आपल्याला जेव्हा विचारते ना तेव्हा त्याला त्या गोष्टीचं उत्तर पाहिजे असते, म्हणून मी नेहमी देण्याचा प्रयत्न करते. बाग किती सुंदर आपली बाग दिसत आहे. बघूनच लांबून असं बागेमध्ये आल्यानं प्रसन्न वाटे. वॉटर लिलीचा एक भाग तर वेगळाच आहे, पण हे आपल्या फुलांचा एक भाग वेगळाच आहे. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच समोरसुद्धा तुम्ही पाठवू शकता अशी माहिती. धन्यवाद सर्वांना.